हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर इथं चालू होती माझी दुपारच्या जेवणाची तयारी. सकाळची सर्व कामं वगैरे आवरून झाली. मला तर वाटतं 11:30-12 वाजलेले मला दुपारच्या जेवणाची तयारी करायला, कारण बरेच कपडे वगैरे धुवायचे होते त्याच्यामुळं, आणि म्हणून म्हटलं आणि हा काम पण जरा टाइम घेणारच होतं. बघा, आईनी सकाळी मला ह्या वालाच्या शेंगांचे दाणे काढून ठेवलेले गरम पाण्यात टाकून, आणि त्यांचाच मला आज बिरडा बनवायचा होता. जोपर्यंत वालांची शेंगांची सीजन आहे ना, तोपर्यंत तरी आम्ही हा अशा प्रकारचा ओला बिरडा करून खातो. जसं आपण सुकलेले वालांचा बिरडा करून खातो ना, तशी यांचा पण मस्त लागतो. तुम्ही कधी खाल्ला असेल ना, तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि गरम पाण्यात भिजत ठेवले ना हे दाणे, मस्त याचे जसं आपण बिरडा निवडतो ना तसंच यांचं पण दाणे निघतात बघा. आणि टेस्ट पण खूप छान येते. शेवग्याची शेंग, बटाटा वगैरे टाकून मस्त बनवली ना, छानच लागते. मला तरी आवडते. आणि चवळीच्या शेंगा म्हणा, चवळीच्या शेंगांचे पण जे जून झालेले चवळीच्या शेंगा असतात ना, त्यांचे दाणे, वालाच्या शेंगांचे दाणे यांची भाजी जोपर्यंत ते आपल्या शेतात येतात ना, तोपर्यंतच ओली ओली ही भाजी खायला मिळते. जसं ना त्यानंतर मग आपल्याला पूर्ण पावसाळभर जसं वाळलेल्या वालांचे किंवा चवळी अशी म्हणजे हे सुके कडधान्य आपल्याला खायचेच असतात. आणि जोपर्यंत ही अशी सध्या चालू आहे ना सीझन, तोपर्यंत या भाज्या आता तरी खायला मिळतात. तर हीच भाजी मला इथं बनवायची होती. आणि बराच वेळ लागतो, पण असं म्हटलं कधी कधी ना डायरेक्ट अशी या दाण्यांची सुद्धा भाजी बनवते मी. पण डायरेक्ट सोलून मला बनवायची होती या दाण्यांची भाजी, किंवा हे दाणे घालून खिचडी भात म्हणा, तो पण छान लागतो. टेस्टच वेगळी असते याची. जशी आपल्या वालाच्या शेंगांना टेस्ट असते ना, तशीच भाजीला आणि जो ह्या दाण्यांचा भात असतो ना, खिचडी भात, त्याला येते आणि मस्तच लागते. तर बघा, इथं माझा आता या वेळेला आहे ना, आई बाबा दोघे पण शेतावर गेलेली, आणि हे मी जोपर्यंत निवडत होती ना तोपर्यंत आलेली 12-12:15 वाजेपर्यंत शेतावरून आलेली. तर इथं बघा, आता मला तर वाटतं आलेलेच, मी थोडासाच माझा निवडून झालेला. आणि आईंनी ज्या शेंगा आणलेल्या ना वालाच्या सुकलेल्या, या काल आणलेल्या होत्या. आता या बाहेर चालवल्यात ना, या काल आणलेल्या शेंगा होत्या आणि त्या त्यांना बाहेर उन्हात टाकायच्या होत्या. आणि आज आणलेल्या पण शेंगा त्यांनी अगोदरच उन्हात टाकलेल्या बघा. मी तुम्हाला दाखवतेच आता. आज आणलेल्या शेंगा तशाच म्हणजे अगोदर वाळवायच्या त्या पूर्ण उन्हामध्ये, आणि मग 2 दिवसाच्या एकत्रच करून त्या एकदम कडक सुकल्या ना उन्हात, की मग ते चेचून त्यांचे वाल निघतात खाली. तर बघा, ह्या आज आणलेल्या शेंगा होत्या, या त्यांनी पसरवून घेतल्या पहिल्यांदा. आणि त्यानंतर मग ज्या काल शेंगा आणलेल्या होत्या ना, त्या पण ओतून चांगल्या ऊन देऊन मग संध्याकाळच्या 3-4 वेळेला पूर्ण चेचून त्यांचा वाल काढून घेतात. आता जवळजवळ शेवटच आला आहे हा आमचा. बरेच दिवस, 4-5 दिवस शेतावरून शेंगा काढून आणतात सुकलेली एक एक करून, आणि मग घरी आल्यानंतर ते असे ऊन देऊन त्यांना चेचून त्यांचे वाल काढतात. तर बघा, दुपारचं जेवण वगैरे माझं इथं बनवून झालेलं, म्हणजे जेवण करून पण झालेलं, आणि ही संध्याकाळची वेळ होती. आणि या वेळेला माझं पार्सल आलेलं बघा. आजपर्यंत मी आता 1.5 वर्ष झाला माझा हा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बनवते मी, पण मी माझ्यासाठी असं इतका मोठी अजून इन्व्हेस्टमेंट केली नव्हती यूट्यूबच्या व्हिडिओ बनवण्यासाठी. तरी छोटासाच माझा ट्रायपॉड होता, तो पण मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला. 200 रुपयाचा मी फक्त ट्रायपॉड म्हणजे आणलेला, ऑर्डर केलेला. 1.5 वर्ष झालं मी त्याच्याच्यानेच व्हिडिओ शूट करत होती. पण आत्ता असं वाटत होतं की काय गरज आहे आपल्याला मोठ्या स्टँडची पण, ट्रायपॉडची. तर हा मी मिशोवरून मागवलेला बघा. रिंग लाईट होती बऱ्यापैकी, म्हणजे जशी मला आता हवी होती ना तितका ही म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेली मला. स्टँड, रिंग लाईट, माईक असं म्हणजे 3 होते एका ह्याच्यात. 593 रुपयाला मला ही ऑर्डर आलेली आहे. आणि क्वालिटी खूपच छान आहे स्टँडची पण. कधी पण मला असं म्हणजे काव्य घरी असली ना, तर मग काव्याला हातात घेऊन फोनची व्हिडिओ करायला सांगायचे मी, किंवा कधी काय गरज लागली ना. आणि हा जो माझा अगोदरचा ट्रायपॉड होता ना 200 रुपयाचा, तो तुटलेला पण, आणि तसंच मी त्याला रबर वगैरे लावून कसं तरी इतके दिवस व्हिडिओ शूट करत होते. पण काव्याचे पप्पाच बोलायला लागले की घे ना तुला एक ट्रायपॉड. माझा असा विचार होता की सध्या तरी मला यात काहीच इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, पण त्यांनीच हा मला मागवून घेतलेला, आणि फायनली आला पण तो. आणि आता मी 2-3 दिवस झाले ना हा ट्रायपॉड यूज करते ना. मस्तच म्हणजे छान क्वालिटी आहे, आणि इतकं काही झंझट पण करायला लागत नाही. म्हणजे काव्य असलीच पाहिजे असं नाही. काव्य स्कूलमध्ये गेलेले असले तरी पण माझं इकडं मग शूट होतं. असो, तर म्हटलं आता इन्व्हेस्ट केले बोलल्यानंतर यूज पण करेन, आणि नक्की त्याचा मला फायदा पण होतो. आणि जियांश बघा, लहान मुलांना म्हटलं ना असं नवीन काय घरात आला का त्यांना खूप एक्साइटमेंट असते. तर तेच इथं चालू होतं. तरी पण जरा लांबच होता. त्याला काव्य बोलली की मम्मी जियांश व्हिडिओ चालू आहे,
तर मीच म्हटलं येऊ दे त्याला पण. तर मग असं त्याचं चालू होते बघा. आणि हाईट तुम्ही बघत असाल स्टँडची, आता जवळजवळ 7 ते 8 फूटची हाईट असेल याची. आणि एकदमच आता इतकी हाईटची मला सध्या तरी गरज नाही, पण जितकी हाईटची गरज होती ना तितक्या हाईटवर मी त्याला फिट केला. आणि म्हणजे इतकं काही जमत पण नव्हतं मला फिट करायला, कारण याआधी तरी कधी मी या भानगडीत पडली नव्हती. पण बघून बघून माझं चालू होते. एकीकडं रिंग लाईट लावायचं, एकीकडं जो मोबाईल अटकवायचा असतो ना क्लिप, तो असं म्हणजे हळूहळू करून माझे 10-15 मिनटं इथं पण गेलेली. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बघा की काहीतरी असं झालं आहे, त्याच्यामुळे माझं काहीच काम करण्याची इच्छा नव्हती. तर मला रात्री आहे ना माहेरून फोन आलेला. माझ्या पप्पांचे आहे ना जे ते वेल्डर आहेत, मग त्यांची जी ग्राइंडर मशीन असते ना कट करायची, काही लाकूड म्हणा किंवा काय कट करायची मशीन असते ना, त्याच्याने बोटाची नस कापलेली. मग त्याच्यामुळेच जरा विचार चालू होता आमचा, म्हणजे फोन चालूच होते सारखे एकमेकांना, घरी म्हणा माहेरी किंवा बहिणींना, असं फोनवरच आम्ही होतो. त्याच्यामुळं मग माझं काय काम करण्याची इच्छा इतकी नव्हती. ही जी व्हिडिओ मी शूट करते ना ही याच्या 2 दिवस अगोदर, म्हणजे 1 दिवस आणि त्याच्या आदल्या दिवशी रात्री, म्हणजे ते हाताची नस कापलेली त्यांच्या बोटाची. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी काही शूट केला नव्हता, कारण आमचा दिवसभर तो दवाखान्यातच गेलेला, कारण ऑपरेशन होतं त्या दिवशी. आणि तिथं मी काही शूट केलं नाही, कारण माझी इतकी इच्छा पण नव्हती काही शूट करायची. आणि हा आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. आणि मला संध्याकाळी जायचं पण होतं घरी माझ्या माहेरी. तर माझं इथं तेच चालू होतं. आणि सध्या मी आता बघा केस विंच आलेली होती, मला तिकडेच जायचं होतं पप्पांना बघायला. त्याच्या अगोदर इकडे माझा हा रिंग लाईट सेट करायचं चालू होतं बघा. काव्याशी मी एकीकडे बोलत होती आणि एकीकडे व्हिडिओ पण शूट करत होते. तिला मी बोलले की असा घे, म्हणजे मला थंबनेलला वगैरे लावायला मिळेल हा असा फोटो. तर ती बोलत होती की घेतलाय मम्मी. आणि त्यानंतर मग आईंची पण तयारी चालू होती, कारण सासूबाई पण येणार होत्या. आदल्या दिवशी बाबा आलेले. बाबा, मी, काव्याचे पप्पा अशी आदल्या दिवशी गेलेलो, ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी दवाखान्यात तिकडेच होतो आम्ही दिवसभर. आणि दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणजे आई आमच्या येणार होत्या माझ्यासोबत पप्पांना बघायला. मग त्यांची तयारी चालू होती ना, त्यांचं तर तुम्हाला बोलले ना मी वालाचं काम चालू होतं. तर त्या बोलत होत्या की मी पण येते. मग त्यांची आंघोळी वगैरे करून त्यांनी म्हणजे तयार झाल्या, कारण कसं पूर्ण असं म्हणजे पूर्ण अंगावर ते उडतं वालांचं, त्याच्यामुळं त्या बोलले की आंघोळीच करून घेते. मग त्यांची आंघोळी होईपर्यंत माझी जी सकाळी कपडे धुतलेले होते ना ते उन्हातून काढून आणून ठेवलेले, मग त्यांच्या घड्या घालून घेतल्या, म्हणजे यायला उशीर झाला तरी पण मग फक्त जेवण पटकन बनवून बाकीची कामं आवरता येतील. तर बघा इथं जियांश मी सर्व तयारच होऊन राहिलेलो, पण माझे इथं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्यानंतर मी पूर्ण घर झाडू पण मारून घेतलेलं. जवळजवळ 5-5:30ची ही वेळ होती. म्हटलं तोपर्यंत, आणि त्यांना कसा थोडा वेळ पण लागतो. आपली साडी कशी 6वारी साडी पटकन लावता येते आपल्याला, आणि त्या 9वारी साडी लावतात ना, मग त्यांना थोडा वेळ लागतो. म्हणून म्हटलं माझी ही 1-2 कामं होऊन जातील. आणि मुलं पण सारखी बोलत होती, मामांच्या घरी जायचं बोलल्यानंतर दोन्ही मुलांना हौस, म्हणजे सर्वच मुलांना हौस असते, तसेच माझ्या मुलांना पण कधी जायचा. मध्ये मध्ये आईजवळच जाऊन बघत होती की झाली की आई तुझी तयारी, असं त्यांचं चालू होतं. मुलांना पण म्हणून कसं तरी म्हणजे पटपट एकदा ही कामं आवरून घेतली. आणि त्यानंतर फायनली गेलेलो बघा. संध्याकाळच झालेली आम्हाला जायला, आणि काव्या थोडी मागून शूट घेत होती. कालोखच झालेला, आणि बघू शकता तुम्ही. त्यानंतर काव्याने पण काही शूट घेतलं नाही आणि मी पण काय घेतलं नाही. मी जास्त वेळ नाही, फक्त एक सव्वा एक तास फक्त तिथे थांबलेलो, आणि त्यानंतर लगेचच घरी यायला निघालेलो बघा. तिथं जोपर्यंत होतो ना तेव्हा मी काही शूट घेतलं नाही. जायच्या वेळेलाच मी इथं शूट घेतलेलं थोडंसं. आणि घरी का होईना माहेरी पण मला म्हणजे थोडं व्हिडिओ घ्यायला अजूनपर्यंत. आणि काव्याला सांगायला गेले तर ती पण लगेच खेळते, म्हणजे वर माझ्या काकाची 2 मुलं आहेत त्यांच्यासोबत खेळायला वगैरे जाते ती, त्याच्यामुळं मग ती पण काही शूट घेतले नाही. त्यानंतर मग मी थोडंसं शूट घेतलेलं बघा इथं निघायच्या वेळेला, आणि इथं एकमेकींच्या पाया पडण्याचं काम चालू होतं. आणि इकडं बघा हे आहेत माझे पप्पा, आणि यांचं बघा आता हे अंगठ्याच्या बाजूला जे बोट आहे ना तिथं त्यांची नस तुटलेली त्या बोटाची. आणि आता किती दिवस हे दुखापत राहील काय सांगू शकत नाही, पण होईल आता. मी तर म्हणते थोडक्यातच झालं, कारण जास्तच काय झालं असं तर बाबा विचार पण करू शकत नाही. आता झालं आहे, आदल्या दिवशी ऑपरेशन वगैरे करून झालं, आणि इतकं काय नाही, म्हणजे आहेत त्यातल्या त्यात झोपून वगैरे आहेत नाही, बसूनच असतात कोण बिन. आता सारखी पाहुणे चालूच असं, तर थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर गेलेली मी घरी. त्यानंतर मी काही शूट घरचं केलं नाही. असं चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.